नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता येत आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाला आपण सोने किंवा चांदी या गोष्टीत आपण खरेदी करू शकत नसाल तर ही एक गोष्ट नक्की खरेदी करा. तर कोणती आहे ती चला जाणून घेऊया. पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करून हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. बघा, 3.5 मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी तुम्ही नवीन कामाला सुरुवात करू शकता, नवीन वाहने खरेदी करू शकता, सोने चांदी गाडी अशा नवनवीन वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता. पण बघा, आपण जर या वस्तू खरेदी करू शकत नसाल तर ही एक गोष्ट नक्की खरेदी करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर या 5 गोष्टींमधील कोणतीही एक वस्तू तुम्ही खरेदी करा. त्यामुळे धनसंपदा वाढते आणि महापुण्य मिळते. तर बघा, कोणत्या आहेत त्या वस्तू की आपण खरेदी करायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी सैंधव मीठ खरेदी करणे अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी मातीला खूप सारा असं महत्व आहे, म्हणजे बघा विशेष असं महत्व आहे आणि ती तुम्ही खरेदी करणे म्हणजे सोने खरेदी करणे इतकं शुभ मानलं जातं. जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर मातीचा घट, दिवे इत्यादी वस्तू तुम्ही घरात आणणे शुभ मानलं जातं. म्हणजे मातीपासून बनवलेला माठ हा सुद्धा तुम्ही घरात आणू शकता. तसेच पिवळी मोहरी खरेदी करणे या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी भांडी किंवा शंख, शिंपले खरेदी करणे हे सुद्धा शुभ मानलं जातं. आता बघा, पिवळी मोहरी आपल्याला 5 ते 10 रुपयाची आपण खरेदी करू शकतो. ही आपल्याला सहज किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल. जर आपण सोने चांदी या वस्तू जर आपण खरेदी करू शकत नसाल तर पिवळी मोहरी मात्र नक्कीच खरेदी करू शकता. या दिवशी तांब्याचे किंवा पितळचे भांडे नक्की खरेदी करा. आपल्या घरात आणल्यावर बघा सौभाग्य, समृद्धी प्राप्त होते. या वस्तू फार काही महाग नाही, तुम्ही खरेदी करू शकता. आता बघा, तुमच्या घरात जर तांब्या नसेल तर तुम्ही तांब्याचा एक तांब्या छोटा खरेदी करू शकता किंवा पितळेचा सुद्धा तांब्या किंवा एखादी वस्तू तुम्ही नक्की खरेदी करू शकता. आता पितळेची वस्तू कोणती? बघा, आपण ज्यावेळेस देवघरात देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याला दिवा लावण्यासाठी तुम्ही पितळेचा छोटासा दिवा तुम्ही खरेदी करू शकता किंवा तांब्याची वाटी किंवा डिश अशा वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. या आपण नैवेद्यासाठी सुद्धा आपण ज्यावेळेस आपण देवांना नैवेद्य ठेवतो तर त्यावेळेस आपल्याला ही भांडी लागतातच. मग तुम्ही या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करू शकता. बघा, या वस्तू काही महाग नाहीत आणि आपण सोने आणि चांदी घेणे इतके जर आपल्याकडे पैसे नसतील तर या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा. बघा, या मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर जर तुम्ही खरेदी केली अक्षय तृतीयेच्या दिवशी तर ह्याचा तुम्हाला कितीतरी पटीने तुम्हाला फायदा होणार आहे आणि यामुळे तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदणार आहे. त्यामुळे या वस्तूंची खरेदी तुम्ही या दिवशी नक्की करा. बघा, अक्षय तृतीया म्हणजे खूप मोठा आणि पवित्र दिवस. आणि बघा, ज्यावेळेस आपण कोणतेही शुभ कार्य करायला घेतो, कोणत्या वस्तूंची खरेदी करतो किंवा चांगल्या कामाची सुरुवात करत असतो त्यावेळेस आपण पंचांगण बघतो. पण या दिवसाची आपल्याला पंचांगण बघायची गरज पडणार नाही. तुम्ही कोणतंही शुभ कार्य, चांगल्या कामाची सुरुवात, चांगल्या वस्तूची खरेदी आपण या दिवशी नक्की करू शकता. त्यामुळे तुमच्याकडे जर सोने चांदी घेण्या इतकं जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही या छोट्या छोट्या वस्तूंची खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.